यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच YCMOU यामध्ये जर तुमचं ॲडमिशन असेल तर तुमचा टाईम टेबल कशाप्रकारे डाउनलोड करायचा एक्झामचा, तर याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला जर मोबाईलवर असताल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या Google Chromeवर अशा प्रकारे यायचे आहे. मोबाईलवर असो की लॅपटॉपवर असो. त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी AC. YCMOU अशा प्रकारे टाकायचं आहे. डिजिटल AC अशा प्रकारे टाकायचं आहे. इथं मी झूम करून दाखवतो तर अशा प्रकारे टाकायचं आहे. अशा प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला इथं YCMOU इथं क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवर. त्याच्यानंतर तुम्ही इथं ह्या डॅशबोर्ड आल्यानंतर इथं स्टुडंट लॉग इन हे ऑप्शन दिसत असेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं PRN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. PRN नंबर हा तुमच्या प्रोफाईल म्हणजेच तुमच्या SMS तुम्हाला सापडून जाईल. SMS किंवा ईमेलवर सापडून जाईल. यूजर नेम पण तुम्हाला SMS किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवर सापडून जाईल, जे ईमेल ॲड्रेस तुम्ही तुमच्या विद्यापीठाला ॲडमिशन घेताना दिलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड विसरला असेल तर इथं तुम्ही फॉरगॉट बटन करू शकता. फॉरगॉट विषयी हे व्हिडिओ नाही, याच्यामुळे ही फॉरगॉट विषयी मी सांगणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. काही अडचणी येत असताना तर तुम्ही मला कमेंटद्वारे पण विचारू शकता. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे कॅलेंडर टाईप ओपन होईल. या अशा डॅशबोर्डमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेले रिझल्ट व सिलेबस व खूप काही माहिती डाउनलोड करू शकता व पाहू शकता. याच्यासाठी तुम्हाला इथं तुम्हाला ABCD वरील एक लाईन दिसत असेल तर तुम्ही इथं डीवर क्लिक करायचं आहे. ABCDमधील डीवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं पाहू शकता की तुम्ही ह्यू प्रोफाईल, अकॅडमिक डिटेल्स, डाउनलोड सिलेबस. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे टाईम टेबल अशा प्रकारे तुमच्यासमोर टाईम टेबल म्हणजे हे एक्झामचा टाईम टेबल कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे सांगायचं. यासाठी तुम्हाला इथं डाउनलोड टाईम टेबलवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या बी सेमिस्टरचा टाईम टेबल डाउनलोड करायचा आहे त्या सेमिस्टरच्या पुढे इथं डेट दिली असेल डिसेंबर 2024 किंवा मे 2024 अशा प्रकारे या डेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचा जे एक्झामचा टाईम टेबल आहे अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा जो काही टाईम टेबल आहे तो डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला तुमचा सिलेबस पाहायचा असेल तर तुम्ही इथं एवर क्लिक करून पाहू शकता की कोणत्या A व BCD मध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये तुमचा सिलेबस आहे. तर मी काही चेकअप करतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा टाईम टेबल डाउनलोड व प्रिंट करू शकता व आणखी माहितीसाठी तुम्ही इथं वरील दिलेल्या आयकॉनवर क्लिक करू तुम्ही ज्या काही रकाने तुमचा टाईम टेबल असेल ते शोधू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला कोणतेही लांबलचक कहाणी न सांगता डायरेक्ट टू इन्फॉर्मेशन कधीही देतो. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.